नितेश सर उपस्थित सर्व क्रीडारसिकांचं सहर्ष स्वागत. दुपारचं 1:13 होतात. आपण पाहतो UPL उरण टेनिस क्रिकेटमधील सोनेरी अक्षरात लिहिलं जाणारं हे पर्व. खऱ्या अर्थानं उरण टेनिस क्रिकेटच्या उत्कर्षाची खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आज आपण पाहताय. प्रमुख आयोजक नितेशजी पंडित सर तथा रायगड भूषण पुरस्काराने ज्यांना सन्मानित करण्यात आलं व त्यांच्या समवेत आपण पाहताय अतिशजी पाटील पागोटे या दोन निवेदक सूत्रसंचालक समालोचकांच्या संकल्पनेतून साकारली गेलेली ही स्पर्धा आपण पाहताय. उरण प्रीमियर लीग पर्व पहिले आणि या पहिल्या पर्वातील चौथ्या दिवसातील ही चौथा सामना चालू आहे. चालू होईल काही क्षणातच. चन्नू फॅन्स क्लब फुंडे बोकरविडा विपक्ष मितांश 11 गावदेवी विंधणे संघासाठी विशेष सूचना आहे. आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. ज्या खेळाडूला इतर खेळाडूंची नावं माहिती असतील तोपर्यंत सामन्याला सुरुवात होणार नाही. 12th मॅन प्लीज. गावदेवी विंधणे संघाचा 12वा प्रतिनिधी. चेंडू पडल्यानंतर जर आला तर काहीतरी पेनल्टी असेल. चला 12वा प्रतिनिधी धाव मारायची आहे. 12th मॅन प्लीज. ओके स्टार्ट. सुरुवातीची जोडी मैदानामध्ये आपण पाहताय. प्रथम नाणेफेक करून फलंदाजी करण्यासाठी मयूर मितांश 11 गावदेवी विंधणे संघाची. पहिला गोलंदाज चन्नू फॅन्स क्लब. प्रथमेश वेग आहे. अगदी बॅटला ब्लश करून चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय. पहिला विकेट मिळतोय. फार मोठी विकेट मात्र इथे प्राप्त केले. फलंदाज योगेश पाटील बॅक टू द डगआउट. प्रयत्न असे करा की समोर येणाऱ्या अडथळ्यांना सुद्धा सहजरित्या धुडकाडून यश प्राप्ती करू शकाल. तोच प्रयत्न गोलंदाजाचा पाहायला मिळाला. बॅट्समन अगदी बरोबर यष्ट्यानं खेचून खेळत होता पण मात्र शॉट सिलेक्शन करताना त्याला मात्र बीट करून जाणारा तो चेंडू गोलंदाजाने टाकला. पहिलाच मात्र फलंदाज क्लीन होतोय. न्यू बॅट्समन 3rd पोझिशन वरती 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज रामकृष्ण कोळी 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज आलाय. अनिकेत कोळी. ओके. सकाळच्या सत्रात रामकृष्ण हातमोडे म्हणून कोणतरी समालोचक आले होते. उमेश जोशी यांना अनिकेत कोळी असे दोन फलंदाज आहेत. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळचा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळला जातोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडू कलेक्ट करण्यासाठी प्रयत्न करतायत. विशाल तिथे येत आहेत. पुंडे टेनिस क्रिकेटचा एक जबरदस्त खेळाडू. चेंडू स्टॉप केला तोपर्यंत इथे 2 पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. मितांश 11 गावदेवी विंधणे संघाचा. या अगोदर सामना आपण पाहिला. अफलातून सामना रंगताना मैदानामध्ये पाहायला मिळाला. मयूर स्मृती गावठाण संघाने तो सामना जिंकला. हा चेंडू अतिशय वेगाने आलाय. बॅट्समनला जागा सुद्धा बनवू दिली नाही. निर्धाव चेंडू येतोय. पहिला सामना चन्नू फॅन्स क्लबचा जर आपण पाहिला असेल ना तर काय अफलातून सामना तो झाला होता. 6 चेंडू 4 धावा ह्या करत असताना मात्र सामना बरोबर सुटल्यानंतर सुपर ओव्हर झाली. हा चेंडू सिलिमी टॉपला येतोय. गवताला झिंझिने आणणारा फटका आला होता पण जिथे आपण पाहताय क्षेत्ररक्षण फार चांगलं पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावासंख्या होतीये 2-1 बाद 3 धावा. आमच्या समवेत आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये प्रियालजी पाटील जोडले गेलेत. सुप्रसिद्ध पेंटर चित्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. विधात्याने त्यांच्या बोटामध्ये दिलेली खऱ्या अर्थाने जादू आहे आणि त्यांच्या कल्पक बुद्धीने ते अफलातून मी म्हणेन चित्रकार म्हणून स्वतःला त्यांनी सिद्ध केलंय. सध्या ते गुणलेखक आहेत. जाऊया मैदानाकडे जिथे मात्र ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे.
ओ अफलातून अशी मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक जुगल, बेंडकर टेनिस क्रिकेट मधील हा खेळाडू जुगल सातत्याने चर्चेमध्ये राहिला. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा जुगलला आघाडीचा खेळाडू म्हणून ज्याला आपण पाहिला आणि आता मात्र त्याने अक्षरशः इथे 3 धावा नक्कीच अडवल्यात. सिंगल फक्त मिळाली, धावा संख्या होती 4 धावा. फुल टॉस आहे, नो बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं आलाय. सिंगल फक्त मिळते. क्षेत्ररक्षक षटतडम्यांचे आणि यष्टीरक्षकांचं विशेष कौतुक करेन. गोलंदाजाने चुकी केली परंतु त्या चुकीची दुरुस्ती इथे मात्र हे 3 क्षेत्ररक्षक करतात. फक्त सिंगल मिळते. नेक्स्ट डिलिव्हरी फ्री असणार आहे. धावा संख्या 1 च्या साह्यानं पुढे येते. धावा संख्या होते 1 बाद 5 धावा. उघडा डोळे बघा नीट हा आणि त्याचा 6 रन्स मिळतात. षटकार आहे. एवन जोडी सुद्धा पाहायला मिळते. गुरु शिष्यांची जोडी आहे. नाव आहे पंडित नितेश सर आणि नाव आहे आतिश पाटील सर. एवन जोडी आहे ही सुद्धा. काय अफलातून ज्यांचं आयोजन पाहायला मिळालं. अनेक अडचणी आल्या परंतु त्या अडचणींना तोंड देता आज त्याने खऱ्या अर्थाने यशाकडे मार्गक्रमण केलाय. यशाची अर्धी लढाई ते जिंकलेत आणि पुढची सुद्धा ते जिंकणार यात तीळ मात्र शंका नाही. पहिलं षटक संपले गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहताय मितांश 11 गावदेवी विंधणे संघाची 1 बाद 11 धावा. 1 बाद 11. आता मात्र एंड चेंज होतोय. पागोटे एंड कडून गोलंदाजी करणार. गोलंदाज आहे सत्यम भोईर. अंजूरच्या मैदानावर केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये ज्या पद्धतीने या गोलंदाजाने गावचं प्रतिनिधित्व केलं ना, अक्षरशः तमाम उरणवासियांच्या अपेक्षा ज्या संघाच्या विजयाकडे लागल्या होत्या त्या संघाला फार मोठी कामगिरी करून देणारा गोलंदाज होता. पण आज या मैदानावरती सुद्धा आजच्या दिवसामध्ये प्रभावित कामगिरी ज्यानं केली आहे. गोलंदाजी करत असताना सुपर ओव्हरचा मॅच 11 धावा डिफेंड करायच्या होत्या. पहिल्या चेंडूवरती 4 आल्या पण नंतरच्या 5 चेंडूवरती ज्यानं 8 धावा नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला रोखल्या होत्या. असा गोलंदाज नाव आहे सत्यम. 6 मिळाल्यात. 11 धावा होत आहेत. टोटल स्कोर 11 धावा 1 बाद 11. सत्यम मात्रे लेफ्ट आर्म राउंड विकेट. आउटसाइड टू ऑफ स्टंप. पाहत होतो कोणाचं किती लक्ष आहे. गोलंदाजचं नाव सत्यम भोईर आहे. दुपारचं सत्र कधी कधी होत असतं असं माणसाचं. दुपारचं भोजन केलं की थोडीशी जठराग्नी एकदा प्रज्वलित झाली ना की माणसाला थोडी सुस्ती येत असते. पण इथे मात्र सुस्तावलेला कोण नाही कारण ना प्रत्येक जण कॉन्सन्ट्रेट आहे क्रिकेटकडे. संघाची धावसंख्या आहे आतापर्यंत 12 धावा. उमेश आणि अनिकेत असे 2 बॅट्समन मैदानामध्ये आहेत. P2चं हे षटक जिथे डीप मध्ये आपण डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला एक पाहतोय आणि तिसरा क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू अगदी सरळ उडवलाय मेडॉनच्या डोक्यावर जिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगला कमबॅक केलंय. दुसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न होता आणि त्या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या होते 14. पहिला सामना मितांश 11 गावदेवी इंधणी संघ खोपटे टायगर संघासोबत खेळला ज्यांना 43 धावा डिफेंड करता आले नाही. हा चेंडू फुलटॉस होता. बॅट्समन क्रॉस खेळण्याचा प्रयत्न करतायत. निर्धाव येतोय. धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे 1 बाद 14 धावा. हा चेंडू मात्र हलक्या हाताने खेळला जातोय जिथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू मागे आले. चेंडू थांबवलाय पण तोपर्यंत इथे 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. या 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पोहोचलं जात आहे 16 वर. 16 धावा होत आहेत.
अनिकेतचा हा चेंडू बॅकफुटला हलकासा मात्र पंच केला. दीप एक्स्ट्रा कव्हर कडे येतोय. सिंगल बिल्टी. एक सीमित ठेवणारी गोलंदाजी म्हणावी लागेल. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना आतापर्यंत मोठा फटका क्रिएट करण्यास कोणत्या प्रकारचा चान्स देत नाहीये. सत्यम, रायगड प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग हे दोन्ही फॉर्मॅट ज्याला आपण खेळताना पाहिलाय. तसेच तालुका मर्यादित जेव्हा खुल्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये सुद्धा खेळताना याला आपण पाहत असतो. सत्यम भोईर फुंडेगावचा हा गोलंदाज आउटसाइड टॉप स्टंप ब्लॉक करण्याचा हा प्रयत्न होता. इथे मात्र चोरटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय पण इथे मात्र धावचीची अपील केले. पाहूया. थर्ड अंपायर रिफर केला जात आहे. पंच म्हटले तर फार मोठी कसोटी असते पंचांची. UPL ची स्पर्धा पंचांना नक्कीच हे पहिलं पर्व नक्कीच लक्षात राहण्यासारखं असेल. बऱ्याच वेळा थर्ड अंपायर रेफर केला जात आहे. काही क्षणातच निर्णय देऊ आम्ही. सध्या साईप्रीत लाईव्ह त्याच्यावरती काम करत असताना डिसिजन पेंडिंग. सामन्याचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात आहे. नॉट आउट. बॅट्समन सुरक्षित आहे. अगदी नजरेसमोरील चेंडूवरती ही सिंगल पूर्ण केली गेली असं म्हणावं लागेल. सिंगल मिळते. धावा संख्या एक ने वाटते. धावा संख्या होती 18 धावा. 18 होत आहेत. दुसरं षटक आहे. चन्नू फॅन्स क्लब विपक्ष मितांश 11 गावदेवी विंधणे अशा दोन संघांमध्ये चालू असणारा हा आपण सामना पाहतोय. नेक्स्ट बॉल. तिसरं षटक आहे. ऑनसाइडला प्रहार करण्याचा प्रयत्न इथे मात्र मिस होतोय. जुगल आहेत गोलंदाज. पहिलं षटक हाताळणारे प्रथमेश, त्यानंतर सत्यम आले आणि आता जुगल मात्र थर्ड पोझिशनवरती येत आहेत. तिसरा स्पेल करण्यासाठी जुगल आलेत. पहिला चेंडू निधावालाय. स्ट्रायकर बॅट्समन उमेश जोशी. शॉर्ट पीस आहे. कमी वेग होता या चेंडूवर. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं उडवला जातोय. डीप मध्ये चेंडू चाललाय तोपर्यंत इथे पूर्ण केला. 20 होत आहेत. एक बाद 20. दुसऱ्या विकेट साठी झालेली एक चांगली पार्टनरशिप म्हणावी लागेल आतापर्यंत. हा चेंडू अगदी खोला टाकण्याचा प्रयत्न वेगाने आलेत. चेंडू मात्र मिड विकेट कडे चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. सिंगल येते आणि या सिंगलच्या साह्यानं 21 वर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. एक बाद 21. नेक्स्ट बॉल. चेंडू मिड ऑफ कडे खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ कडे चाललाय. सिंगल मिळाले. डबल साठी प्रयत्न. थोडेस मात्र चेंडूची फेकी झाल्यानंतर बॅकअप मात्र व्यवस्थित देऊ शकले नाही गोलंदाज. त्यामुळे मात्र इथे दुसरी धाव सुद्धा झपक्याने पूर्ण केली गेली. 2 मिनिटात धावा संख्या होते 23 धावा. कशा का होईना धावा येणं गरजेचं आहे आणि आता तोच प्रयत्न करावा लागणार आहे मैदानामध्ये.
कारण समोर आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघ जर आपण पाहिला चन्मू फॅन्स क्लब फार तगड्या खेळाडूंचा संघ आहे. हा चेंडू मात्र वेट अँड वॉच थांबला पाहिला. ओरपीस बॅटवर घेतला, डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला पण जिथे मात्र टिपलाय झेल. फलंदाज झेल बाद. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येताना दिसत आहेत. चौथ्या क्रमांकावरती गीतेश जोशी, विंधने टेनिस क्रिकेट मधील एक तडाखेबाज फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. विंधण्याच्या मैदानावर सलग 4 चेंडू 4 षटकार, 3 चेंडू 3 षटकार अशा बऱ्याच ठिकाणी ज्याने अफलातून खेळी केल्यात. पण आज मात्र निमित्त आहे उरण प्रीमियर लीगचं. स्वतःला सिद्ध करावं लागेल. आयुष्यात तुम्ही काय केलं ते इतिहास जमा होतं. जे काय करा ते आता करा. आली घडी आपली सदा आपण म्हणतो. वर्तमान स्थिती फार महत्वाची आणि या स्थितीमध्ये ते काय करणार हे पाहावं लागणार. हा चेंडू खेळला जातोय सिली मिड ऑफ कडून. चेंडू मिड ऑफ कडे चाललाय. सिंगल मिडी आडव्या बॅटनं खेळलेला हा फटका होता. धाबासंख्या 1 ने पुढे येते. धाबासंख्या होती 24 धाबा. गीतेश जोशी आलेत फलंदाजीच्या भूमिकेमध्ये. सध्या जिथे चौथ्या क्रमांकावरती गीतेश जोशी आलेत, फलंदाज आहेत ते. चित्रकाराने चित्र करत असताना डोळ्याचा रंग नाकाला दिला तर ते चित्र बिघडत असतं. 3 षटकांचा खेळ संपतोय. धाबसंख्या आपण पाहतोय प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना मितांश 11 गावदेवी विंधणे. धाबसंख्या आहे 2 बाद 24 धाबा. 2 बाद 24. चला ड्रिंक ट्रॉली घेऊन मैदानामध्ये जायचंय. दुपारचं सत्र आपण पाहताय. अंजूरच्या मैदानावरती स्पर्धा खेळल्यानंतर किशोर घरत यांना सर्पदंश झाला होता, पण आता मात्र ते एकदम फिट आहेत. फिट अँड फाईन. अंजूरच्या मैदानावरती मला वाटतं पहिल्या सामन्यामध्ये ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस जिंकलं होतं. अफलातून खेळी त्यांच्याकडे आहे. मग ग्रामीण फॉर्मॅट असेल, तालुका स्तरीय फॉर्मॅट असेल, जिल्हास्तरीय असेल, बऱ्याच ठिकाणी ज्या खेळाडूची खेळी आपण पाहिली आहे. पुण्याचं मैदान तर अक्षरशः ज्यांना गाजवून ठेवलं होतं. फार जबरदस्त खेळी त्यांची सगळीचकडे पाहायला मिळाली. आज ज्यांना आपण सध्या गेस्ट पाहुण्यांच्या भूमिकेमध्ये पाहतोय, सध्या ते सामना पाहतात. आपल्या परिसरातील आपल्या तालुक्यातील खेळाडू कसे खेळतात, त्यांचा खेळ कसा आहे मात्र ते निरीक्षण करतात. चौथं षटक पाहूया. गोलंदाज सत्यम भोईर. आता मात्र क्षेत्ररक्षण दूरवर फैलावलं जात आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सर्कलचा निर्बंधामधील 2 षटकामध्ये आपण पहिल्या षटकामध्ये 2 आणि तिसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक पाहिले, पण आता मात्र क्षेत्ररक्षण दूरवर फैलावलाय. हा चेंडू अगदी बॅटला झटका देऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय स्क्वेअर लेगच्या वरतून. डीप मध्ये चेंडू सिंगल मिळते. क्षेत्ररक्षण चांगलं होतं आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 1 ने पुढे येते. धावसंख्या होतीये 25 धावा. 25 होत आहेत. एक फलंदाज उजव्या हाताचा, दुसरा फलंदाज डावकरी हाताचा असल्यामुळे इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल होताना आपण पाहताय. स्ट्रायकर बॅट्समन गीतेश जोशी. अगदी खोला टाकला चेंडू गॅप मध्ये. इथे मात्र पुश केला जिथे आपण पाहताय चेंडू सीमा पार चौकार. आलेल्या फलंदाजानं चौकाराच्या साह्यानं खातं खोललंय. चौथ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर. धावसंख्या आहे 29 धावा. 29 रन्स.
दुसरा चेंडू त्याच क्षेत्रात पुन्हा एकदा भिरकावून दिलाय, अगदी गॅप मध्ये चेंडू सीमा पार, चौकार. जब भी कोई लड़की मधली फळी कशी सांभाळावी याचं उत्तम उदाहरण गीतेश जोशी. सलग 2 चेंडू 2 चौकार. आता मात्र धावसंख्येला आकार आला. धावसंख्या होते 33 धावा. सत्यम भोईर याला सलग 2 चेंडू 2 चौकार लगावलेत. अगदी त्याच फटक्याची कार्बन कॉफी पाहायला मिळाली. काऊ कॉर्नर रिजन मध्ये आलेले हे 2 फटके फार चांगल्या पद्धतीने सजवण्याचा प्रयत्न ज्याने केला आणि त्यामध्ये यश सुद्धा मिळालंय गीतेश जोशीला. तिसरा चेंडू फेस करणार, आकडा कोणता असेल? नेक्स्ट बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा हा प्रयत्न आहे. यस, निर्धाव चेंडू आहे. चेंडू मात्र निर्धाव येतोय. सत्यम भोईरचा सलग 2 चेंडू चौकार खाल्यानंतर तिसरा चेंडू मात्र बीट केलाय. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा, हे मात्र दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. सत्यम भोईर सुद्धा स्वतःला सिद्ध करत असताना मैदानावर. यावेळचा चेंडू आता मात्र षटकार लगावला गेलाय आणि या षटकारानं आता मात्र धावसंख्या आपण पाहता 39 वर 39 रन्स. 4 चेंडू 14 वरती खेळतोय गीतेश जोशी. चला चेंडू द्यायचा आहे. स्वयंसेवक प्लीज थोडं लक्ष ठेवा. चौथ्या गोलंदाजाचं विश्लेषण केलं तर आतापर्यंत 5 चेंडू रिलीज केलेत गोलंदाज सत्यम भोईरने. 15 धावा खर्च करतोय. पहिल्या षटकामध्ये ज्या सत्यमनं सर्कलच्या निर्बंधातील षटकामध्ये महत्वाचा 1 विकेट प्राप्त करत शेवटच्या चेंडूतील षटकार खाऊन सुद्धा धावा खर्च केल्या होत्या. 11 धावा, माफ करा 7 धावा खर्च केल्या होत्या. एकही मोठा फटका पाहायला मिळाला नव्हता सत्यम भोईरच्या पहिल्या षटकामध्ये. पण इथे मात्र सत्यम भोईर थोडासा मागणा ठरताना दिसतो. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये ज्यानं 15 धावा खर्च केल्यात. संघाची धावसंख्या आहे 39. नेक्स्ट बॉल कोणता आकडा असेल? सुरुवातीला 2 चौकार खाले, त्यानंतर षटकार खातोय सत्यम भोईर. लेफ्ट ओव्हर द विकेटने गोलंदाजी करणार स्ट्रायकर बॅट्समन. सध्या मात्र लयबद्ध फलंदाजी करत असताना गीतेश जोशी. गीतेश जोशी यावेळेस मात्र संयम बाळगतोय. हा चेंडू हलक्या हाताने फक्त खेळला शॉर्ट पॉइंट मध्ये येतोय. सिंगल पूर्ण केली गेली आणि चौथ्या षटकाला इथे मात्र निरोप दिला गेला. 4 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या आहे प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना मितांश 11 गावदेवी विंधणे 1-2 बाद 40 धावा. तो 4 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा 10च्या सरासरी. ते मात्र आपण पाहताय स्कोर करण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये किती धावा येतील हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. लास्ट बॉलर विशाल म्हात्रे.
हुंडे टेनिस क्रिकेटमधील एक उत्तम खेळाडू विशाल. रिव्हर्स स्ट्रोक करण्याचा हा प्रयत्न होता. विशाल गोलंदाज आहेत. पहिला चेंडू धाब येतोय. समोर मात्र असताना ज्याचं नाव आहे, सध्या ज्या खेळाडूला षटकार आणि चौकार हीच भाषा मात्र बोलता येते, नाव आहे गीतेश जोशी. फुलटॉस यावेळेस मात्र दिशा दिले डीप स्क्वेअर लेग कडे. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 रन्स. या चौकाराच्या सह्याने धावासंख्या होते 44 धावा. 44 रन्स. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत या सत्रातील. हा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, ते मात्र बॅट्समन परफेक्ट मात्र चेंडू बॅटवर येत नाही. हा चेंडू लेग बायच्या स्वरूपात सिंगल देऊन जातोय आणि या सिंगलच्या सहाय्याने धावासंख्या होते 45 धावा. आउटसाइड टू ब्लॉक केलेला हा चेंडू आउटसाइडला ड्राईव्ह केला जातोय. अगदी गरंगळत चेंडू चाललाय डीप मध्ये, जिथे सिंगल साठी मात्र प्राधान्य दिले गेले. धावसंख्या होती 46. 46 रन्स. शेहेचाळीस धावा असताना बॅकफुटला जाऊन केलेला हा पंच. इथे मात्र चेंडू बरोबर निघून चाललाय डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. षटकार. अर्धशतक धाव फलकावती लागले जात आहे. इथे मात्र विंदणे संघाचा, मितांश 11 विंदणे संघाचा, गावदेवी विंदणे लास्ट बॉल या सत्रातील, या षटकातील. गुणलेखकाच्या अहवालानुसार शेवटचा चेंडू बाकी आहे. फुलटॉस हा मात्र खेळला गेलाय. मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे चाललाय. सिंगल मिळते. डबल साठी हा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धाव बाद. पहिले सत्र संपले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना मितांश 11 गावदेवी विंदणे संघाची धावसंख्या होते 3 बाद 53 होत आहेत. 3 बाद 53 होत आहेत. 54चं टार्गेट आहे सेकंड इनिंग मध्ये, दुसऱ्या सत्रामध्ये कशा पद्धतीने या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल आपण नक्कीच पाहणार आहोत. पण पाहत असताना मात्र धावतं वर्णन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आपण आमंत्रित करूया समालोचक प्रोफेसर अक्षय पाटील सरांना. उत्तुंग भरा
हाल चेक. धन्यवाद प्रसाद सर. आपण पाहतोय दुसऱ्या सत्रातील हा खेळ रोमांचक थरार, संघर्ष नाट्य, तुंबड युद्ध, आनंदाचा लाटा, पराभवाची ओटी, 360 डिग्री गोलार्धात केलेली व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, विजयाचा झेंडा मिरवणारा हा उरणप्रेमी चन्नू फॅन क्लब विपक्ष मितांश गावदेवी विंधणे धूळ मातब्बर संघामध्ये आपण सामना पाहणार आहोत. कशा पद्धतीने खेळला जाणार, कशा पद्धतीने चेंडू टाकला जाणार आणि त्या चेंडूला प्रत्युत्तर कशा पद्धतीने मिळणार, या पूर्ण धावत्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्याला घेऊन चालतो या क्रिकेटच्या रंगारंग दुनियेमध्ये. निश्चित आपण पहिल्या इनिंगचा खेळ संपला, अर्थातच 5 षटकांचा खेळ संपुष्टात आला. त्यानंतर आपण धावफलकावर धावा पाहतोय. 53 आणि 54 धावसंख्येचं उभाण ठेवलेलं आहे ते या संघापुढे. म्हणजे येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 धावसंख्येचा उभाण पूर्ण करायचा आहे. जिंकायचं असेल तर मित्रांनो संघर्ष करावा लागेल. हा क्रिकेटचा खेळ आहे. जीवन जीना दोस्तों इतना आसान नहीं, बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता, जब तक न पड़े हथौड़े के घाव तब तक दोस्तों पत्थर भी भगवान नहीं बनता. तर निश्चितच मित्रांनो संघर्ष करावा लागेल. अंपायर कडून ग्रीन सिग्नल लागला जातोय आणि आता मात्र चन्नू फॅन क्लब फुंडे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय मितांश 11 गावदेवी विंधणे या धूळ संघांमध्ये ही लढत आणि या लढतीचं आव्हान आहे 54 धावसंख्येचं. आव्हान पूर्ण करायचं असेल संघर्ष करावा लागेल आणि येणारे 30 चेंडू आणि 54 धावसंख्येची गरज असणार आहे. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाजी पाहतोय निवृत्ती पाटील आणि फलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण रोहन आणि प्रथमेश मात्रे या सलामीची विद्यमान जोडी आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला आपण प्रथमेश मात्रे, स्ट्राईकला आपण पाहतो रोहन. पहिला चेंडू फेकला जातो निवृत्ती पाटील याच्या माध्यमातून. आता मात्र घुटनाटेक तमाशा देख असं करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न हाणून पाडला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. काय जबरदस्त चेंडू फेकला जातोय, यॉर्कर चेंडू फेकला जातोय. निश्चित आपण पाहतोय गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. मायबाप रसिक प्रेक्षकांकडून ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिली जातोय. जर आपण हॅट्रिक मारलीत तर हॅट्रिक जर विकेट घेतली तर आपल्याला निवृत्ती पाटील याच्या माध्यमातून आपल्याला 2,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. निश्चित निवृत्ती याला सुवर्ण संधी, 2,000 रुपयाचं पारितोषिक जयेश पाटील याच्या माध्यमातून जर हॅट्रिक मिळवली तर. पण ते हॅट्रिक मिळवतोय की नाही पाहूया, कारण विस्फोटक फलंदाज विध्वंसक फलंदाज प्रथमेश म्हात्रे मात्र आता स्ट्राईकला येतोय. ज्यांनी छाप आपली रायगड प्रीमियर असेल अख्खा ती देशामध्ये आपली फलंदाजीची छाप सोडली. सुरुवातीच्या ही मॅच मध्ये त्यांनी आपली कमालीची फलंदाजी दाखवली. तोच कमालीचा फलंदाज, विध्वंसक फलंदाज, विस्फोटक फलंदाज मात्र आता स्ट्राईकला डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर आपण निवृत्ती पाटील पाहतोय, त्याला हॅट्रिक साठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता माझा काय जबरदस्त फटका, लेग ग्लास फटका, चेंडू थांबणार नाही, कार्पेट लागला, चेंडू जातोय सीमा रेषा भेदून सरळ 4 धावसंख्येसाठी डीजे मास्टर. होते काय फटका आपण पाहतो. पायाची मुवमेंट बघू शकता, फुटवर्कचा वापर. निश्चित असं म्हटलं जातं मोबाईलला नेटवर्क नसेल तर ते मोबाईल काम करत नाही. आणि क्रिकेटमध्ये जर बॅट्समनने फुटवर्कचा वापर केला नाही तर बॅट्समन यशस्वी होत नाही. आणि या फुटवर्कचा वापर मात्र प्रथमेश म्हात्रे सारखा विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज आता मात्र निवृत्ती याच्या गोलंदाजीवर करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय जबरदस्त चेंडू, चांगल्या चेंडूला आपण सन्मान देत असताना प्रथमेश म्हात्रे याला पाहिलं समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढला. तोपर्यंत क्षेत्ररक्षक त्या चेंडूवर येणार, अडवणार, फेकणार, तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण केली जाते. काही जबरदस्त कमालीचा फलंदाज प्रथमेश म्हात्रे. टेक्निकने सक्षम असलेला हा फलंदाज आहे आणि टेक्निक दाखवते. ज्या पद्धतीने चेंडू येतोय त्या पद्धतीने मात्र खेळायचा प्रयत्न प्रथमेश म्हात्रे करतोय. त्याच्या समवेत जोडला गेलेला फलंदाज आहे रोहन. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय निवृत्ती पाटील तिथून मार्गस्थ होतोय.
आता मात्र शपल करून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतोय, आकाशात जातोय, आकाशाला चुंबन घेतोय, त्यानंतर गाजतोय या क्षेत्ररक्षकाला. आता मात्र रोहन आता मात्र बॅक टू द पवेलियन येईल. निवृत्ती याच्या गोलंदाजीवर डीजे मास्टर आपल्याला डीजे डीजे मास्टर असं सांगतो त्याच्या गाण्याच्या माध्यमातून, भुलाती हे मगर जाने का नाही, पण जावं लागेल कारण निवृत्ती पाटील या गोलंदाजाने असा धक्का दिला जबरदस्त, त्याला तंबूमध्ये परतावं लागेल, आसरा घ्यावा लागेल. आता मात्र नवीन फलंदाज 22 यार्ड खेळपट्टीकडे मार्गस्थ होते साजन पाटील. तर साजन पाटील आता मात्र प्रथमेश म्हात्रे याला कशा पद्धतीचं सहकार्य तो देतोय आपण पाहणार आहोत, कारण प्रथमेश म्हात्रे एक हुकमी एक्का या संघाचा आपण इथं पाहतोय. साजन पाटील आता आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर नॉन स्ट्राईकला जाणार आहे, कारण स्ट्राईकला आहे तो आता मात्र प्रथमेश म्हात्रे. एक विध्वंसक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि टेक्निकनं रूपाने एक सक्षम असलेला फलंदाज, लेदर क्रिकेटचा मास्टर माइंड फलंदाज आणि लेदर क्रिकेटवर असलेला अनुभव तो मात्र आता इथे पणाला लावतोय आणि त्या अनुभवाची शिदुरी या फलंदाजाकडे आहे. चुका केल्यानंतर अनुभव मित्रांनो मिळत असतो आणि अनुभव मिळला तर आपल्या चुका कळत असतात आणि या अनुभवाची शिदुरी या प्रथमेश म्हात्रे याच्याकडे आहे. आता मात्र शॉट पिच काय जबरदस्त आपलातून फटका आपण पाहिला, देखना फटका युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकताय. बॉडी त्याची लँग्वेज काय बोलतोय आणि ज्या बॅटचा फेस कोळला त्यानंतर चेंडू आता आपण पाहू शकता बॅटवर आदलतोय की आदलतोय, नंतर दिशा चेंडू जातोय 4 धावसंख्येसाठी. जबरदस्त फटका आणि जबरदस्त फटक्या माग येतात 4 धावसंख्या. कामागत पासून विध्वंसक विस्फोटक आणि टेक्निकनं रूपानं सक्षम असलेला फलंदाज म्हणतोय आणि माझ्या शब्दाला मात्र तो वारंवार इथं विनंतीला मान देतोय आणि प्रथमेश म्हात्रे यांच्या बॅटमधून सलग 2 चौकार निघत असताना पाहतोय. इथे पुन्हा एकदा निवृत्ती पाटील गोलंदाजी मार्क करून मार्गस्थ होतोय. आता मात्र घुटनाटे एक तमाशा दाखवायचा प्रयत्न होता, पण गोलंदाजाने अचूक हेरलं की प्रथमेश हा आता फुटवरचा वापर करतोय, मला व्हेरिएशन आणणं गरजेचं होतं आणि ते व्हेरिएशन आणलं आणि निर्धाव चेंडूची सांगता केली. त्यानंतर आपण पाहतोय 1 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा पाहतोय 1 विकेटच्या मोबदल्यात 10. जबरदस्त कमबॅक मानावं लागेल या गोलंदाज निवृत्ती पाटील याचं, कारण आपण पाहिलं प्रथमेश यांनी ज्यावेळेला चौकार घेतला त्यानंतर त्यांनी पाहिलं की प्रथमेश पुन्हा एकदा फुटवेअरचा वापर करतोय. आपल्याला गोलंदाजीच्या लेंथमध्ये बदल करणं अपेक्षित होतं आणि तो बदल निश्चितच त्याला यशस्वी करून गेला आणि निर्धाव चेंडू तो फेकण्यात यशस्वी झाला. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा 1 विकेटच्या मोबदल्यात 10. डीजे मास्टर आपल्याला थोडीशी संधी देतोय. लावलं जातोय, जाऊया डबल टेकर लांब लांब लांब. मात्र आता डबल टेकर गाडी आपण पाहतोय ती प्रथमेश म्हात्रे आणि त्याच्या समवेत जोडला गेलेला साजन या थोडी डबल टेकर जोडी इथं पाहतोय आणि किती लांब जातात, किती लांब चौकार मारतात, किती लांब षटकार मारतात या जोडीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. कारण जबरदस्त फलंदाजी करण्यासाठी माहीर असलेला प्रथमेश म्हात्रे हा फलंदाज अजून स्ट्राईकला दिसतोय. आपण पाहिले या अगोदर षटक पहिल्या चेंडूवर 1 धावसंख्या, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर मात्र विकेट, 5व्या चेंडूवर चौकार आणि 5वा 6वा चेंडू निर्धाव अशा पद्धतीचं गोलंदाजी करण्यात आली होती. आता मात्र खोलवर टप्प्याच्या जबरदस्त कमाल ब्लोईंग आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवर हा झेल पकडतोय. कौतुक करावं तेवढं मित्रांनो कमी. काय जबरदस्त कमालीचा वेगाने चेंडू आला होता आणि तदनंतर स्वतःच्या गोलंदाजीवर कॉटन बॉल असं म्हटलं जातं आणि ती विकेट मिळवतोय तो हा गोलंदाज. आणि मात्र डीजे मास्टरला मी संधी उपलब्ध करून देतोय.
जबरदस्त परमेश्वराची आठवण करून देणारं हा गाणं काय जबरदस्त भगवंताचं नाम देऊन आपण पाहतोय. या गाण्यामध्ये व्हेरिएशन केलं जातोय ते डायरेक्टरच्या माध्यमातून. म्युझिक डायरेक्टर असतील, त्याच्याबरोबर संगीतकार असतील, या माध्यमातून एक चांगली धूळ आपण इथं पाहतोय. आता मात्र फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज मार्गस्थ होतोय. सुनील कडू पहिल्या चेंडूवर मात्र गारद करतोय ते या फलंदाला. त्यानंतर दुसरा चेंडू कशा पद्धतीने हा गोलंदाज फेकतोय समाधान आपण पाहणार आहोत. अनुभवाची शिदोरी या समाधान याच्याकडे आहे. बॉडी लँग्वेज आपण पाहिली तर बराचसा दांडगा अनुभव या गोलंदाजाकडे आहे. बघा काय कमालीची झेल पकडली या गोलंदाजानं. आपण टी व्ही स्क्रीनवर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे सामने पाहताय. साईप्रीत लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून याची देही याची डोले हे सामने टिपले जातात आणि हे क्षणचित्र आणि या आठवणी यूट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून टिपले जातील आणि या आठवणी मात्र आपल्याला पुढे कामाला येतील. कारण आपण मुलाबालांना सांगणार आहोत कशा पद्धतीने मी चौकार मारला, कशा पद्धतीने दंडी गोल केली होती आणि ह्याचं निश्चित आपण उदाहरण या यूट्यूबच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला आपण देऊ शकताय. आता मात्र समाधान गोलंदाजी मार करून मार्गस्थ होते फलंदाजाच्या दिशेनं. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चेंडूला उचलणार, चेंडूची फेकी करणार. या पूर्ण प्रक्रियेअंतर्गत हलुवारपणे एक धावसंख्येने धावसंख्या वाढली जाते. धावफलक पुढे सरसावलं जातोय. धावफलकावर धावा 2 विकेटच्या मोबदल्यात 11 असतील. प्रथमेश मात्रे आपण पाहतोय 4 चेंडू खेळून 9 धावसंख्येवर खेळतोय. तर सुनील कडू हा 1 चेंडू खेळून 1 धावसंख्येवर खेळतोय आणि समाधान यांनी आता मात्र आपला पहिला वैयक्तिक षटक फेकत असताना 1 धावसंख्या 1 विकेट देखील मिळवलेली आहे. अजूनही याच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना समाधान आता मात्र गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू तेवढ्या ताकदीने चेंडू खेळून काढला. चेंडू थांबायचं नाव घेत नाही. चेंडू मात्र काऊ कॉर्नर सीमा रेषा भेदून जातोय 4 धावसंख्येसाठी. अफलातून माइंड बॉलिंग कमालीचा हा फटका आणि या कमालीच्या फटक्यामागे येतात 4 धावसंख्या. प्रथमेश यांनी कमालीचा जो घोट घेतलाय की नाही त्याला माहिती असेल, कारण आपल्याला माहिती नाही, पण तो काय कमालीची फलंदाजी करतोय आणि या कमालीच्या फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला 15 या धावसंख्येवर माजल मारून दिलेली आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, जबरदस्त कमालीचा चेंडू. आता मात्र क्रिकेटमधला ब्रह्मास्त्र फेकला जातोय आणि प्रथमेश याला मात्र जखडून ठेवलं जातोय समाधान पाटील याच्या माध्यमातून. त्याच्याकडे असलेला अनुभवाची शिदोरी, त्याचा वापर मात्र आपल्या या फ्रँचायझी क्रिकेटसाठी करत असताना समाधान पाटील याला पाहतोय. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका. चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नाही. आता मात्र चुकी करतोय. बघितली ना ताव, मला पाहिजे माझ्या संघासाठी धाव, ही जी संकल्पना डोक्यामध्ये आणली त्या संकल्पनेला तडा जातोय आणि हा फलंदाज येतोय बॅक टू द पवेलियन. डीजे मास्टर आपल्याला मी संधी उपलब्ध करून देतोय. शिवाजी महाराजांचं गाण आणि रायगड जिल्ह्याचं गुणगान गाणारा हा मधुर स्वाग इथे वाजवला जातो या डीजे मास्टरच्या माध्यमातून. धन्यवाद मातूर डीजे मास्टर. माझ्या चांगल्या समालोचना, चांगल्या म्युझिक धूनच्या माध्यमातून आपण 4 चांद लावण्याचं काम करत आहोत. आपण पाहतोय स्कोर कार्डवर धावफलकावर धावा आहेत 16 आणि 3 विकेट गमावलेले आहेत आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय समाधान पाटील. त्याच्याकडे असलेली अनुभवाची शिदोरी आणि त्या अनुभवाचा वापर मात्र हा गोलंदाज करत असताना इथं पाहतोय. आता मात्र त्याच्या या षटकामध्ये 2 मोहरे तंबूत परतले समाधान पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूवर मोठा फटका. कितपर्यंत प्रवास करतोय, क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय चेंडू, तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण केली जातोय प्रथमेश मात्रे याच्या माध्यमातून. एलिव्हेशन कमी पडलं, टायमिंग मला वाटते अचूक साधता आलं नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये जीवनामध्ये देखील टायमिंग अचूक साधणं गरजेचं असतं आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर, क्रिकेटच्या मंडलावर आपण बॅट आणि बॉलचा सुमधुर जर साऊंड निर्माण झाला आणि त्यांचं जर योग्य तो टायमिंग झालं तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळत असते. धावफलकावर धावा आपण पाहताय 3 विकेटच्या मोबदल्यात 18. आता मात्र 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात येतोय. धावफलकावर धावा
3 विकेटच्या मोबदल्यात 18. अद्यापि प्रथमेश मात्रे वैयक्तिक 16 या धावसंख्येवर खेळत आहे. सलामीला आलेला फलंदाज, फक्त त्याला सहकार्य लाभत नाही, त्याच्यामुळे वेळोवेळी त्याच्या बॅटिंगमध्ये परिवर्तन करावं लागतोय. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची गरज, म्हणजे बऱ्या प्रमाणात आपण बघितलं तर डबलचा ॲव्हरेज आहे. म्हणजे धावा आणि चेंडूमधले अंतर फार आहे. हे अंतर कमी केलं जातोय की वाढवलं जातोय येणाऱ्या या षटकामध्ये आपल्याला कळणार आहे. कारण येणारे 3 षटक अर्थातच 18 चेंडू आणि निश्चित आपण पाहतोय 36 धावसंख्येची गरज असेल. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय वैभव पाटील स्वतःच्या वतीनं पहिलं आणि संघाच्या वतीनं मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय वैभव. आता मात्र वैभव याच्याकडे देखील अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी आहे. त्या अनुभवाच्या शिदोरीचा वापर हा कशा पद्धतीने करतोय येणाऱ्या षटकामध्ये कळणार आहे. मला कमालीची गोलंदाजी वाटते, कारण मला वाटते 4थ्या इनिंगची मी समालोचन करतोय आणि या 4थ्या इनिंगमध्ये अद्याप कोणी माझ्या समालोचनाच्या माध्यमातून मी बघतोय वाईट किंवा नो अजूनपर्यंत पडलेला नाही. कारण मगातपासून जे समालोचन करत होते त्यांच्या माध्यमातून मी ऐकलं वाईट, पण माझ्या समालोचनाच्या माध्यमातून अद्यापपर्यंत आपण एकही नो आणि एकही वाईट ऐकलेला नाही. तर या पुढच्या कालामध्ये तो वाईट आणि नो शब्द ऐकायला मिळतोय की नाही आपण पाहणार आहोत. उरण प्रीमियर लीग 2022 दैदिप्यमान 16 मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची ही समजली जाणारी लढत आपण पाहतोय. पहिला चेंडू हलवारपणे स्लोवर चेंडू फेकला जातो. चेंडू मात्र डीप कव्हरच्या दिशेने ते ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. उचलणार, फेकणार तोपर्यंत आपण पाहतोय एक धावसंख्या पूर्ण केली जातोय. कव्हर ड्राईव्हचा फटका होता आणि कव्हर ड्राईव्हच्या फटक्या माग निश्चित इथं धावसंख्या जमवली जाते. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज येतोय. अजिंक्यच आहे. 2 धावसंख्या त्यांनी काढलेले आपल्या संघासाठी. वैयक्तिक खाते देखील खोलतोय आणि संघाच्या धावसंख्येमध्ये हलवारपणे वाढ होते. 20 धावफलकावर धावा दिसतील. स्ट्राईकला आपण पाहतोय अजिंक्य, नॉन स्ट्राईकला त्याच्या समवेत प्रथमेश मात्रे. आता मात्र जबरदस्त चेंडू, यॉर्कर चेंडू टाकला जातोय. क्रिकेटमधला ब्रह्मास्त्र फेकलं जातोय, जखडलं जातोय अजिंक्य या फलंदाजाला. आता मात्र आपण पाहतोय प्रथमेश मात्रे याच्याकडे असलेली अनुभवाची शिदोरी निश्चित गायडन्स देत असताना, मार्गदर्शन करत असताना अजिंक्य पाटील याला, कारण आपण पाहतोय सामना येऊन ठेपलाय. तो येणारे 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावसंख्येची गरज आहे. अशा पद्धतीचं समीकरण असताना आपण पाहतोय प्रथमेश मात्रे. आता मात्र जबरदस्त तिला पुण्याची मैना म्हणत असतील, पण या षटकार मानणाऱ्या फलंदाजाला मात्र अजिंक्य असं म्हटलं जातं आणि त्याच्या नावामध्ये अजिंक्य असं नाव आहे. तो आपल्या संघाला अजिंक्य करतोय की नाही पाहणार आहोत, कारण या षटकामध्ये त्याने एक षटकार खेचलाय. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ आहे. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नंतर बॅटची कडा घेतो. चेंडू येतोय गलीमध्ये, लेग गलीमध्ये येतोय, तिथे चेंडू फील्ड केला जातोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र गोलंदाज पुन्हा एकदा या चेंडू मागे कमबॅक करतोय आणि पुन्हा एकदा दडपण जातोय ती अजिंक्य याच्या खांद्यावर. दडपण निश्चित प्रेशर. सचिन तेंडुलकर, रमेश तेंडुलकर सरांनी 22 वर्ष 92 दिवस हे दडपण सहन केलं आणि ते दडपण निश्चित आपण पाहतोय अजिंक्य पाटील याच्या खांद्यावर. पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न, चेंडू तर टोलावला गेलाय, डीप कव्हरच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा हा उरण आकाश की कोई सीमा नहीं होती, पृथ्वी का कोई तोल नहीं, साधु की कोई जात नहीं. पुन्हा एकदा जबरदस्त घुबड. आता मात्र जो षटकार मारला
त्याचं इथं चित्र पाहतोय. धावफलकावर धावा आहेत 36. 3 विकेटच्या मोबदल्यात काही जबरदस्त इथे चित्र रेखाटलं गेलं होतं. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय काय कमालीचा फलंदाजी करतोय अजिंक्य पाटील. चुम्मा चुम्मा म्हणजे दे दे असं मला वाटतं, निश्चित असं वाटतं गोलंदाज बनत असेल, कारण जबरदस्त धुलाई करून टाकली. वॉशिंग पावडर निर्माण धुलाई करून टाकली होती या गोलंदाजाची आपण पाहिलं. धावफलकावर आपण धावा पाहतोय 36 म्हणजे येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची गरज असणार आहे. आणि या 18 धावसंख्या पूर्ण करण्याचा मला विडा उचललेला आहे तो प्रथमेश म्हात्रे आणि त्याच्यासोबत अजिंक्य पाटील या फलंदाजानं. हा जो विडा उचलला 18 धावसंख्येचा तो पूर्ण केला जातोय की याला फुल स्टॉप लावलं जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. या सर्व गोष्टींचा आढावा मी माझ्या समालोचनाच्या माध्यमातून देत आहे. माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत साईप्रीत लाईव्ह युट्यूब, त्याचबरोबर आमच्या सोबत जोडले स्कोरर सुदर्शन पाटील मॅन फ्रॉम तारा, त्याचबरोबर आपण पाहतोय निखिल डीजे. अशा पद्धतीचा ऑफिशियल पॅनल आपण पाहतोय माझ्यासोबत जोडले गेलेलं आहे. आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून काही जबरदस्त चित्र इतर रेखाटले जात असताना आपण पाहतोय. आता मात्र आपण जर वैयक्तिक विचार केला तर प्रथमेश म्हात्रे हा 8 चेंडूमध्ये 16 धावसंख्या त्यांनी काढल्या. त्याचबरोबर त्याच्या समवेत जोडला गेलेला अजिंक्य पाटील यानं 6 चेंडूमध्ये 18 धावसंख्या पूर्ण केल्या. त्याचबरोबर आपण सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 3 विकेटच्या मोबदल्यात 36 धावसंख्या धावफलकावर 18 चेंडूमध्ये, म्हणजे येणारे 18 चेंडू येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची गरज असणार आहे. म्हणजे धावा आणि चेंडू मधले अंतर कमी केले जाणार की वाढलं जाणार याचं मात्र प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणाऱ्या 12 चेंडूमध्ये मिळणार आहे. तर महत्वाची सूचना आहे, यानंतरचा होणारा सामना चन्नू फॅन्स क्लब विपक्ष खोपटी टायगर्स. तर खोपटी टायगर्स या टीमच्या कर्णधाराला विनंती केली जाते आपण त्वरितच सामना संपण्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये आपली उपस्थिती दाखवायची आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आपण पाहतोय येणारे 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज असताना हा सामना येऊन ठेपलेला आहे. गोलंदाजी मार्को गोलंदाज आपण पाहतोय समाधान पाटील, अनुभवाची शिदुरे. पहिला षटक त्यांनी फेकला, पहिल्या षटकामध्ये 1 विकेट मिळवत 8 धावसंख्या खर्च केल्या आणि तोच समाधान पाटील आपल्या कोट्यातील दुसरा वर घेऊन येतोय. पहिलाच चेंडू आक्रमक टाकला होता, आक्रमक चेंडूवर आक्रमक फटका क्षेत्ररक्षकाच्या मस्तका. अचूक शब्दांचा नेम टिपला जातो डीजे मास्टरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा समाधान पाटील. आता मात्र शॉर्टपिच चेंडू होता, हळूवारपणे टाकला होता चेंडू. आता मात्र चुकी होतोय, संधी उपलब्ध करून दिली जातोय ती प्रथमेश म्हात्रे सारख्या एका विस्फोटक फलंदाजाला. मात्र आता ही जी संधी मिळालेली आहे त्या संधीचा कितपत फायदा घेतोय प्रथमेश म्हात्रे आपण पाहू शकता. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न मात्र हडून पाडला जातोय. चेंडू गेला होता गलीच्या दिशेनं. त्यानंतर आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर रनआउट करण्याची संधी होती पण संधी मात्र गमावली आणि संधी उपलब्ध करून दिली ती प्रथमेश म्हात्रे सारख्या या विध्वंसक फलंदाजाला. निश्चित बघूया या संधीचा कितपत फायदा घेतोय प्रथमेश म्हात्रे, कारण गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय समाधान पाटील. आता मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू आकाशात जातोय. त्यानंतर आता मात्र जी संधी मिळाली होती त्या संधीचं सोनं करता आलं नाही, संधीचं सोनं करून दाखवलं ते संदीप पाटील सारख्या या अनुभवी गोलंदाजाने. प्रथमेश याची दांडी गोल झाली आणि समाधान मात्र दाखवते की मी आहे पॉवरफुल. आणि मात्र दांडी गोल केल्यानंतर आपण पाहतोय प्रथमेश म्हात्रे यांना मात्र डगआउटच्या दिशेने प्रवास केला. त्यानंतर नवीन फलंदाज 22 यार्ड खेळपट्टीकडे मार्गस्थ होतोय. जुगल घरात जबरदस्त हा फलंदाज, मी याचं खेळ जवळून पाहिलाय. वेणकाल गावचा फलंदाज आहे. आमच्या पेन विभागामध्ये बऱ्याचशा टुर्नामेंट तो खेळलाय आणि तिथेही समालोचन करत असताना त्याची खेळी आपण जवळून पाहिल्याने तोच जुगल मात्र येतोय. आता
आता मात्र मोठा फटका केल्याच्या नादात बीट होतोय. आपण पाहिला ऑफ स्टंपला आमंत्रण दिलं होतं गोलंदाजानं, आमंत्रण स्वीकारण्याचा प्रयत्न देखील होता, पण तो प्रयत्न हाणून पाडला जातोय. चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. आता मात्र येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची गरज, म्हणजे धावा आणि चेंडू मधलं अंतर हे कमी केलं जाते की वाढलं जाते पाहूया. आता मात्र मोठा फटका केल्याच्या नादात पुन्हा एकदा आकाशात चेंडू जातोय, आकाशाला चुंबन घेतोय, तदनंतर गाठतो यष्टी रक्षकाला. बॅक टू बॅक मला वाटते 2 विकेट मिळवते हा समाधान पाटील. जबरदस्त कमालीची कौतुकास्पद ही गोलंदाजी केली जातोय समाधान पाटील याच्या माध्यमातून. डीजे मास्टरला संधी उपलब्ध करून दिली जातोय. आता वारंवार आपण पाहतोय धावफलकामध्ये बदल होत असताना येणारे 7 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज असताना इथं आपण पाहतोय या दोन्ही संघांमध्ये जिंकायचं असेल तर 7 चेंडूमध्ये 14 धावसंख्या आपल्याला जमवावी लागेल. तर या 14 धावसंख्या रोखण्यापासून रोखतोय गोलंदाज की निश्चित या 14 धावसंख्या पूर्ण केल्या जाणार फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. कारण जुगल घरत आणि त्याच्या समवेत नवीन फलंदाज जोडला जातोय. वैभव पाटील या दोघांच्या खांद्यावर जबाबदारी असणार आहे 14 धावसंख्या जमवण्याची. खांदे मजबूत आहेत पण 14 धावसंख्या जमवण्याची ताकद त्यांच्या खांद्यामध्ये आहे की नाही हे पाहणार आहोत आपण या उरण प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची गरज, धावा आणि चेंडूंमधलं अंतर कमी केलं जातोय की वाढतोय पाहूया या गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिसतोय समाधान पाटील, अनुभवाची शेदोरी आहे त्याच्याकडे. या वेळेला आपण बघतोय क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचने मध्ये बदल करत असताना लॉंग ऑन लॉंग ऑफ च्या दिशेने क्षेत्ररक्षक एक आपण पाहतोय, डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर पॉइंट गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षक. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला जातो, डीप कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक ताईना चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत एक धावसंख्या हळूवारपणे पूर्ण केली जाते आणि हळूवारपणे संघाच्या धावसंख्येत देखील भर पडतोय. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलतोय आणि समीकरण बदलल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल की येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. आतापर्यंत आपण पाहिलं मितांश 11 गावदेवी विंधेने या संघाने निश्चित फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर 53 धावसंख्या काढली आणि 54 धावसंख्येचा आव्हान ठेवलेला आहे ते या फुंडेच्या संघाला. आणि त्या फुंडेचा संघ कशा पद्धतीने आव्हान पेलतोय बघणार आहोत. कारण हे आव्हान पेलायचं असेल तर येणारे 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज असणार आहे. आतापर्यंत प्रवास 41 धावसंख्येचा झालेला आहे. हा प्रवास पूर्ण करायचा असेल आणि हा जर विजय संपादित करायचा असेल तर येणारे 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. तर ही गरज कोण पूर्ण करतोय, जुगल करतोय की वैभव करतोय आपण पाहणार आहोत. कारण गोलंदाजी मार्कवर अजून कोण येतोय अद्याप कळालं नाही. ते कळाल्यानंतर निश्चित मी माझ्या सवाल उचलण्याच्या माध्यमातून कळवणार आहे. कारण हा सोहळा रंगला आहे तो या पागोटे गावामध्ये उरण प्रीमियर लीग 2022 जानदार शानदार ऑर्गनायझेशन, मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची समजली जाणारी ही उरण प्रीमियर लीग. आणि या उरण प्रीमियर लीग मध्ये सर्व खेळाडू आहेत आणि त्या समाविष्ट खेळाडू आणि उपस्थित मायबाप रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी अक्षय प्रभावती जनार्दन पाटील मॅन फ्रॉम रावे पेन हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. आणि पुन्हा एकदा आपल्याला घेऊन चालतोय क्रिकेटच्या रंगारंग दुनियेमध्ये. तिथे गरज आहे 6 चेंडू मध्ये 13 धावसंख्येची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतोय आपण मितेश पाटील या गोलंदाजाला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. कारण येणारे 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची रोखण्याची निश्चित आपण 13 धावसंख्या रोखण्याची जबाबदारी त्याने उचललेली आहे आणि करण्याची जबाबदारी मात्र जुगल आणि वैभव यांनी उचललेली आहे. आता मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न, काय जबरदस्त आपण पाहतो बॅटची कडा घेऊन स्क्वेअर कटचा फटका आणि मात्र खेळपट्टीला आग लावत चेंडू जातोय सीमा रेषा भेदून 4 धावसंख्येसाठी. डीजे मास्टर पुन्हा एकदा मोठा फटका येतो आणि जबरदस्त कव्हर ड्राईव्हचा फटका आणि भेटून जातो 4 धावसंख्येसाठी. अप्रतिम अफलातून हे 2 फटके आणि हे 2 फटके आता मात्र विजयाच्या समीप घेऊन जात असताना आपण पाहतोय या फुंड्याच्या संघाला. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 5 धावसंख्येची मात्र गरज असणार आहे.
खेळ चालू झाला. दोन्ही संघाच्या वतीने आपण सामना झुकलेला पाहिला होता, कारण पहिले नवोदित दोन्ही फलंदाज होते. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका आणि स्क्वेअर कटच्या फटका मग बॅक टू बॅक चौकारांची हॅट्रिक मारतो आणि हा मान पटकावतो तो वैभव पाटील. या फंडे संघाचा जोरदार मित्रांनो टाळ्या झाला पाहिजे. बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी. औपचारिकता उरली आहे, कारण आपण पाहतोय 3 येणारे चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 1 धावसंख्येची गरज असणार आहे. वैभव पाटील मात्र आता स्ट्राईकला आहे. जुगलला मात्र अद्याप संधी मिळाली नाही, तो नॉन स्ट्राईकला त्याच्या समवेत जोडला गेलेला आहे. पण वैभव पाटील यांनी एकाकी खिंड आता मात्र लढवली, कारण आपण पाहिलं 6 चेंडूमध्ये 13 धावसंख्येची गरज असताना ठोकमठोक फलंदाजी केली या फलंदाजानं आणि दाखवून दिलं की माझ्या मनगटामध्ये ताकद आहे आणि ती ताकद मात्र बॅटमध्ये लावली आणि बॅटची ताकद चेंडूवर आणि विजयाच्या समीप नेऊन ठेवल्या. आता मात्र आपण पाहतोय चतुरात्मकरित्या खेळलेला फटका, चेंडू मात्र सीमारेषा भेदून जातोय 4 धावसंख्येसाठी आणि विजय संपादित करतोय हा संघ. चन्नू फॅन क्लब फुंडे हा संघ मात्र इथे विजय संपादित करतोय. दोन्ही संघांनी काही कमालीचा खेळ दाखवला आणि सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांची मन देखील त्यांनी जिंकलेली आहेत. निश्चित आपण पाहतो याच्या पुढचा होणारा सामना आहे चन्नू फॅन्स क्लब फुंडे विपक्ष